नमस्कार. आपल्या पालकांसाठी क्लास शोधताय, आपल्या मुलांसाठी क्लास शोधताय. आजकालचे क्लासेस हे फक्त सामाजिक प्रतिष्ठा जपण्यासाठी लावले जातात, ज्यामध्ये आपल्या बिल्डिंगमध्ये किंवा आपल्या काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मुलांचे क्लासेस यांची सुद्धा तुलना केली जाते. साधारणतः पालकांनी क्लासेस फील्डमध्ये क्लास लावताना काय काय गोष्टी पाहिल्या पाहिजेत? सध्या मी सुद्धा एक क्लास संचालक आहे. सध्या क्लासेस फील्डमध्ये स्वतःतला शिक्षक म्हणजे क्लासेसचा जे संचालक किंवा शिक्षक आहेत त्या स्वतःतला शिक्षक मारून विद्यार्थ्यांच्या पाठीमागे पळणारे कोचिंग क्लासेस निर्माण होत आहेत. याची सुद्धा पालकांनी दक्षता घ्यावी. सध्या क्लासेसमध्ये काय केलं जात आहे? एकतर भरमसाठ अशी विद्यार्थी संख्या घेतली जाते. क्लासेसमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जात आहेत. मुलांना पुस्तकी किडा बनवलं जात आहे. मुलांकडून फक्त घोकंपट्टी करून घेतली जाते. फक्त परीक्षेपुरतं ज्ञान मुलांकडे दिलं जात आहे. भव्य अशा इमारती, भुरळ पाडणारे क्लासरूम्स, अवास्तव असे शैक्षणिक साहित्य किंवा नोट्स अशा पद्धतीने मुलांना आकर्षित केलं जाते व क्लासेसमधील विद्यार्थ्यांची संख्या वाढवली जाते. नमस्कार पालक मित्रांनो, माझं नाव आहे महेश आणि मी नाशिकमध्ये भोरे क्लासेस चालवतोय. आपण क्लासच्या निवडीसाठी कोणते कोणते निकष लावले पाहिजेत यासाठी हा छोटासा व्हिडिओ आपल्यासाठी करत आहे. शक्यतो तुम्ही जर तुमच्या पाल्याने क्लास शोधत असताल तर माझे साधारणतः 7 ते 8 पॉईंट्स तुम्ही निदर्शनास आणून घ्यावे. पहिला पॉईंट आहे की तुमचा विद्यार्थी ज्या शाळेमध्ये शिकतोय त्या शाळेचा संपूर्ण अभ्यासक्रम त्या क्लासमध्ये शिकवला जात आहे का याची प्रथमतः खात्री करून घ्या. मुलांकडून परीक्षेच्या आधीच नव्हे तर रोज नियमित पाठांतर घेतलं जातंय का याची काळजी करा. मुलांना लिखाणाचा सराव दिला जातोय का? मुलांच्या अक्षरामध्ये सुधारणा होते का? मुलांच्या साप्ताहिक परीक्षा होत आहेत का? त्याची कल्पना, त्याचे मार्क्स तुम्हाला डेली येत आहेत का? दररोज येत आहेत का? विद्यार्थी गैरहजर राहिल्याच्या नंतर तुम्हाला दररोज त्यांचा फोन कॉल येतोय का क्लासेसमधून? SMS येऊन काही होत नाही, फोन कॉल आला पाहिजे. जर 40 विद्यार्थी क्लासमध्ये आहेत आणि 10 विद्यार्थी ॲब्सेंट आहेत तर 10 विद्यार्थ्यांच्या घरी त्या क्लासच्या मॅनेजमेंटने कॉल केले पाहिजे. मुलांमध्ये स्टेज डिअरिंग वाढवली पाहिजे. प्रत्येक मुलांना वैयक्तिक कॅबिनमध्ये घेऊन 1-1, 2-2 शिक्षकांनी त्याच्याशी वैयक्तिक मार्गदर्शन, वैयक्तिक संवाद साधला पाहिजे, जेणेकरून त्या मुलांचा काय वाढेल? आत्मविश्वास वाढेल. मुलांच्या बेसिक नॉलेजवरती भर दिला गेला पाहिजे. या सर्व गोष्टी आहेत की जेणेकरून तुम्ही क्लास लावताना ह्या गोष्टी सगळ्या पाहाव्यात. मी नाशिकमध्ये गेल्या 17 वर्षापासून कोचिंग क्लासेस चालवतोय. आमच्या क्लासेसमध्ये कसल्याही पद्धतीचे सांस्कृतिक कार्यक्रम, सण समारंभ, उत्सव साजरे केले जात नाहीत. विद्यार्थी केंद्रित आणि विद्यार्थी प्रिय क्लास आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून इंटरॅक्टिव्ह पॅनल बोर्ड आहे, PPT प्रेझेंटेशन्स आहेत. टेक्स्टबुक विरहित शिक्षण ही आमची 2025-26ची एक वेगळी अनुभूती आहे आणि माझा आग्रह आहे की ह्या अनुभूतीचा आपल्या पाल्याला व आपल्या मुलाला नक्कीच याचा वापर किंवा उपयोग तुमच्या मुलाच्या शैक्षणिक करिअरमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं होईल. त्यामुळे तुम्ही आजच आमच्या क्लासेसला व्हिजिट करावी. वरील सर्व सांगितलेल्या गोष्टी बद्दल जर एखाद्याचं मन दुखवलं असेल तर मी त्यांची माफी मागतो, पण कृपया पालकांनी याकडे लक्ष द्यावे. आमच्या बॅचेस इयत्ता 7वी ते 10वी सेमी आणि इंग्रजी माध्यम आहेत. खालील दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करून भोरे क्लासेस, माऊली लॉन्स, DGP नगर 2 नाशिक येथे संपर्क साधावा. धन्यवाद.